डॉक्टर सुधीर कांचे म्हणून मी मालवणमध्ये गेल्या 5 महिन्यापासून रुजू झालेलो आहे. थोडक्यात सांगायचा विषय एकच, त्याचा वेळ झालेला आहे, भरपूर सगळं मान्य आहे, परंतु ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या कृषी दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आपल्याकडे मी आता सातत्याने 2008 पासून मी रत्नागिरी तालुक्यामध्ये काम केलं. मालवणमध्ये गणपतीपुळे झालं, त्या ठिकाणी मॅडम आपल्या सर्वांना सांगेन की आजोला शेवाळ असतं, तुम्हाला कृषी विभागाचा विषय तो आहे. आम्ही त्या मनरेगाच्या निमित्ताने त्याच्यासाठी मी खास काम केलं आणि ते करण्यासाठी मी सर्वात प्रोत्साहित करेन की आपल्याकडे भात असतो, आपण भात लावतो, भातात मध्ये किती उत्पन्न पिकतं हा विषय झाला, तर त्याला आजोला आपण वनस्पती असते ती आपल्या घरी तयार करा. ती तयार करण्याची पद्धत साधी आहे. 4 चिरे लावा आडवे, उभे 3 लावा, 2 लावा, एक आयत तयार झाला, त्याच्यामध्ये काळं प्लास्टिक टाका, त्याच्यामध्ये गमेल माती आणि गमेल शेण सम प्रमाणात पसरा, 2 इंचाचा थर होतो, त्यामध्ये 1 फीट पर्यंत पाणी सोडा. पाणी सोडल्यानंतर त्याच्यावर आजोला आपली हिरव्या रंगाची वनस्पती असते, तुम्हाला मिळू शकते कृषी केमिकेमध्ये. ती वनस्पती तुमच्या हातावर पसरेल एवढी पसरा टाका. 3 आठवड्यामध्ये तो बेड हिरवा गार तयार होतो आणि तीच आजोला वनस्पती असते तुमच्या भातासाठी. भात आपण लावून झालेले, भाताच्या आवाने साधारण जोर धरलेला आहे. अशा वेळेस बाकी कुठलंही खत त्या प्लॉट मध्ये येऊ नये दक्षता घ्या. त्या ठिकाणी ती वनस्पती टाका. पाणी वाहून जा, भरपूर पाऊस पडत असेल साधा अंदाज घ्या, पूर्ण एका रात्रीमध्ये वनस्पती वाहून जाणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेट त्यामध्ये टाका किंवा आमच्याकडे जनावरांचे पावडर असते ती देखील पसरवा. त्यामुळे हिरवागार गालीचा त्या आवायाचा तयार होतो आणि मग ज्यावेळेस पाणी संपतं त्यावेळेस त्याचं खत होतं. आणि आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे माझ्या समोर अनुभवातील लोकांनी शेतकऱ्यांचा 30% किंवा 50% पर्यंत भाताचं उत्पादन वाढलेलं आहे. निव्वळ त्याचं कारण काय? प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये, 23% प्रथिन आहेत. ती त्या भाताच्या होईला अजिबात काही लोंबीची आहे भरीव निघते, पोळ निघत नाही, पोकळ निघत नाही. हा शेतकऱ्यांनी दिला अनुभव आहे. आम्ही ते आजोला मोठ्या जनावरांसाठी, दुसऱ्या जनावरांसाठी, फॅटसाठी वापरतो, कोंबड्यांसाठी अंडी उत्पादनासाठी वापरतो. आणि मी रत्नागिरी तालुक्यात मी सांगेन की आंब्यासाठी आम्ही ट्रायल घेतल्या होत्या त्या ठिकाणी. तर आंबा उत्पादन आपण साधा आंब्याचं जे हे आहे झाड आहे, आंब्याच्या बाजूचा घेर जो आहे त्या घेरामध्ये आपण अळी करतो, त्या अळीमध्ये ते आजोला माझ्याकडे शेतकऱ्यांनी लावलं होतं. साधारण एक 7-8 वर्षाचं झाड असेल, कलम असेल आंब्याचं, 6 किलो आजोला त्यांनी टाकलं होतं आणि माती ओढून घेतली, बाकी काही केलं नाही. त्यांनी मला सांगितलं साहेब आंबा उत्पादन माझा 30% आंबा वाढलेला आहे. आणि एवढं सांगेल ह्या प्राण्यांनी याच्याविषयी सांगितलं. माणसांमध्ये साहेब आता देखील चिकूटमध्ये मी त्याच्यामध्ये आजोलामध्ये अँटी डायबिटिक आहे, अँटी कॅन्सरस आहे, अँटी फंगल आहे, अँटी बॅक्टेरियल एवढ्या ऍक्टिव्हिटी त्यामध्ये आहेत. मी फक्त या निमित्ताने आवाहन करेन, यामध्ये अँटी डायबिटीस साठी आता रिसर्च चिकून फार्मसी मध्ये चालू आहे. जर कोणी इच्छुक असेल आपल्याकडे तर यासाठी हे वेगवेगळे विषय आहेत, त्या निमित्ताने बोलण्याची संधी कोणी करून इच्छुक असाल तर निश्चितच आनंद आहे. मी जिथं जिथं आपल्याला काही सहकार्य त्या ठिकाणी करेल असा एक जरा वेगळा विषय मी या निमित्ताने मांडतो. आणि सार्वजनिक देशी जसं आपण वाढ जपा तसे देशी गाई, देशी जनावर जपा, हे आता शासनाला पॉलिसी आम्ही 2004 साली सुरू केली. अनिघाली 2017 साली ज्यावेळेस शासनाने पॉलिसी बदलायला देशी गोसंवर्धन, ज्यामुळे आता गीर साहिवाल जातीच्या वीर्य मात्रा आता उपलब्ध होत आहेत. आम्ही भांडून त्यासाठी सेफ सॉर्टेड हमखास पाणी होणारे वीर्य मात्रा मिळाव्यात त्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही ठिकाणी उपलब्ध होत आहेत. सर्वांनी पुष्पालकांना मी आवाहन करेन की ज्यासाठी आता शासनाने कमीत कमी 180 रुपयात वीर्य मात्रा आम्हाला विकत घ्यावी लागते, ज्यावेळेस डॉक्टरने पैसे टाकावेत आणि मग त्यांनी शेतकऱ्याला उपलब्ध करून देईल. थोडंसं आहे ते तुमच्याकडून जर आम्हाला शासनाला प्रश्न विचारले की सर ते दवाखान्यात देखील ₹50 या रेटने जो नेहमीचा दर आहे त्या वाजवी दरामध्ये उपलब्ध करून द्यायचं. थोडंसं तुमच्याकडे मला एक विषय आहे थोडं, मी असा विषय मांडला कारण आम्ही बोलतो, मी जवळपास 8 वर्ष झाली या विषयासाठी भांडतोय आणि पहिल्यांदा आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा विषय आणला, सातत्याने भांडतोय, पण त्याला काही अपेक्षित तेवढं यश मिळत नाही, तेवढं या व्यासपीठावर माझी विनंती आहे. बरेच माझ्याकडे विषय मला इथं बोलायला वेळ नाही, म्हणजे अखंड साहेब म्हणाले मी रत्नागिरी जिल्ह्यातला रत्नागिरी दापोली तालुक्यात हे आहे शिकलेलं आहे, त्यामुळे मलाही आस्था आहे. जे काही माझ्याकडे आहे आम्हाला हे पुरत नाही, मला 2-3 दिवस लागतील हे सगळं सांगायला. पण मी जी काही माणसं केली आहे ती माझ्याकडे नंबर आहेत, मी जे काही सांगतो त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्याच्या ट्रायल आहे, या सगळ्या गोष्टी अनुभवाने केल्या. त्यामुळे एवढं फक्त मी जे काय बोलतो ते मी केलेलं असतं. त्यामुळे माझं या निमित्ताने आव्हान आहे सर्वांना की तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्ही सांगा. माझ्याकडे जे काही चांगले असेल ते सांगेन. त्यानंतर शेवटच्या योजना माझ्याकडे आहे, योजना काही मी वाचणार नाही, सर्व ग्रामपंचायतीच्या मेलवर टाकलेल्या आहेत.
तर यामध्ये अजून एक सांगेल एवढं की नाचणी आणायचे साहेबांनी म्हटलं, नाचणीसाठी आपल्याकडे मार्केटिंग मोठा विषय आहे. नाचणीची लागवड करा पशुपालकांसाठी, जनावरांसाठी. मला नाचणीची काळ आवश्यक आहे. आता जे दूध आहे ते तुम्ही विकता आहात. तुम्हाला आता सगळीकडे बघता एफडीए मधून तुकाराम मुंडे सर काय करताय, पनीर लागवड करा, दूध विकूच नका, पनीर तयार करा, पनीर विका. आज तुम्हाला हे मी जवळपास 2 वर्षापासून मी चिपळूणमध्ये होतो, तिथे देखील मांडण्यात आलो की तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला सल्ला देतो, तुमच्याकडे जे काही करायचं, ज्याला माझ्याकडे काही जनावर नाही, माझ्याकडे शेती आहे, पाणी आहे, पण मला व्यवसाय करायचा आहे, तर गवताच्या कांड्या तयार करा, गेनच्या सुपर नेटरच्या. त्या कांड्या अमेझॉनवर 2 रुपयाला एक स्टिक आपल्याला विकली जाते. असे बरेच विषय आहेत. तर थोडस आवडतं घेऊन मी थांबतो आणि भविष्यात माझं म्हणणं आहे की तुम्ही सल्ला घेण्यासाठी, मार्गदर्शन, एखादं स्वतंत्र शिबिर लावा. संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता लावा, ऑफिस टायमिंगच्या शिवाय. फक्त शनिवार रविवारी नका लावू. तर मी नेहमी मार्गदर्शन करायला तयार असेल. एवढं बोलतो. धन्यवाद.